ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महा एक्झिट पोल या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. 5 राज्यांमध्ये जनतेचा कौल नेमका कुणाला आहे त्याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न एक्झिट पोलच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आणि उत्सुकता आहे महाराष्ट्रातल्या सुद्धा 2 पोटनिवडणुकींची, बारामती आणि राहुरी. बारामतीत नेमकं कोण बाजी मारणार? सुनेत्रा पवार किती मताधिक्यानं जिंकणार? सुनेत्रा पवार विजयाचा नवा रेकॉर्ड बनवणार का? आणि अभिजित बिचुकले आणि करुणा मुंडेंचं नेमकं काय होणार? त्यांना किती मतं मिळणार? असे अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं आपल्याला मतमोजणीच्या दिवशी मिळतील, पण त्याचा अंदाज मात्र एक्झिट पोलच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. अपक्षांच्या पारड्यात सुद्धा किती मतं पडणार बारामतीमध्ये याची उत्सुकता अनेकांना आहे. तर काय आहे बारामतीचा एक्झिट पोल? पोल पंडितचा अंदाज नेमका काय सांगतो? बारामतीत सुनेत्रा पवारांचा किती मोठा विजय आहे? सुनेत्रा पवार काही नवा रेकॉर्ड स्थापन करणार का याची देखील उत्सुकता महाराष्ट्राला आहे. आणि इतर 22 उमेदवार सुद्धा बारामतीत उभे आहेत. 22 उमेदवारांच्या पारड्यात नेमकी किती मतं जातात हे सुद्धा बघावं लागेल. पोल पंडितच्या एक्झिट पोलचे आकडे समोर आलेले आहेत. हे आकडे सुद्धा अगदी काही क्षणात आपण बघणार आहोत. त्यामुळे एक्झिट पोलच्या माध्यमातून जनतेच्या मनात नेमकं काय चाललंय त्याचा अंदाज आपण घेणार आहोत. एकूण मतदान किती झालं बारामतीमध्ये? 3,84,579 एकूण मतदार आहेत बारामतीतले. आणि त्यापैकी झालेलं मतदान आहे 2,24,087. म्हणजे एकूण मतदारांच्या 58.28% मतदान बारामतीत झालं. मतदानाची आकडेवारी ही काहीशी कमी होती बारामतीत. 1,94,956 ते 2,06,160 इतकी मतं सुनेत्रा पवारांना यातली मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच एकूण मतांची टक्केवारी आपण बघितली तर एकूण मतदानातली 87 ते 92% मतं ही सुनेत्रा पवारांना मिळाली असण्याची शक्यता आहे या एक्झिट पोलनुसार. आणि इतर उमेदवारांच्या पारड्यात 17,927 ते 26,890 म्हणजे टक्केवारीच्या तुलनेत 8 ते 12% मतं गेलेली असू शकतात. ही महत्वाची आकडेवारी बारामती एक्झिट पोलचे जे आकडे समोर येतात त्यानुसार. आणि वोटिंग पॅटर्न बारामतीतला आपण बघितला तर त्याबद्दलचा हा एक अंदाज. पुन्हा एकदा पाहूयात आपण बारामतीतली आकडेवारी पाहतोय. एकूण मतदान झालंय बारामतीत 2,24,087. अर्थात एकूण मतदान आहे बारामतीतलं 3,84,579. त्यातली सुनेत्रा पवार यांना मतं मिळू शकतात 1,94,956 ते 2,06,160. आणि इतर उमेदवारांना मतं मिळू शकतात 17,927 ते 26,890. आता पुन्हा एकदा टक्केवारी आपण पाहूयात. बारामतीत किती टक्के मतदार यांनी आपलं मत सुनेत्रा पवारांच्या बाजूने दिलेलं असू शकतं? तर आकडे सांगतायत 87% ते 92% मतदारांनी सुनेत्रा पवारांच्या पारड्यात आपलं मत टाकलंय. झालेलं मतदान आहे बारामती मतदारसंघातलं 58.28%. आणि इतर उमेदवारांना जे एकूण 22 अपक्ष वेगवेगळ्या छोट्या पक्षांचे किंवा अपक्ष म्हणून उभे राहिलेले मतदार आहेत त्यांना 8 ते 12% मतदान झालेलं असू शकतं. अर्थात निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून सातत्यानं प्रयत्न सुरू होते. काँग्रेसने उमेदवार दिलेला होता पण ऐनवेळी आपला उमेदवार मागे घेतला. त्यामुळे कुठलाही प्रमुख पक्ष या निवडणुकीत मतदानात नव्हता. केवळ सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसचा महायुतीचा चेहरा म्हणून निवडणुकीत होत्या. आणि त्यानंतर काही अपक्ष उमेदवार शेवटपर्यंत या निवडणुकीच्या मैदानात कायम राहिले तर त्यांना 8 ते 12% मतदान जाण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा आकडेवारी आपण बघूयात. एकूण मतदान आहे बारामतीतलं 3,84,579. झालेलं मतदान आहे 2,24,087 जे की एकूण मतदानाच्या आणि मतदारांची जी आकडेवारी आहे त्याच्या 58.28% आहे. सुनेत्रा पवार यांना 1,94,956 ते 2,06,160 मतं मिळण्याची शक्यता आहे जी एकूण मतदानाच्या 87 ते 92% होतात. आणि इतर उमेदवारांना 17,927 ते 26,890 म्हणजे 8 ते 12% मतं मिळू शकतात. आणि याचबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हेमलता पाटील आता आपल्यासोबत आहेत. हेमलता पाटील, आपण एक्झिट पोलची आकडेवारी बघितली तर त्यात साधारण 88 ते 90% इतकी मतं ही सुनेत्रा पवार यांच्या पारड्यात जाऊ शकतात. तुमचा जो अंदाज आहे त्या अंदाजाला दुजोरा देणारे आकडे आहेत का? मला असं वाटतंय, म्हणजे माझं जेवढं आकलन आहे
त्या आकलनाच्या दृष्टीने मला असं वाटतंय की 95 ते 96% मतं ही सुनेत्राताईंना मिळतील आणि उरलेले जे 22 उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये एक 4% ते 3% मतांची विभागणी होईल असं मला स्पष्टपणे वाटतं, कारण मी स्वतः त्या मतदारसंघात फिरलेली आहे. त्यामुळं 93% सुद्धा आपण मला वाटतं सुनेत्रा वहिनींवर थोडा अन्याय करतोय, तर ते 95 ते 96% त्यांना मतदान होईल आणि म्हणजे त्या मताधिक्याने त्या विजय होतील असं मला वाटतं. ठीक आहे. हेमंत देसाई सर, आपलं विश्लेषण याबद्दल. नाही, मला असं वाटतं की मगाशी कोचरेकर जे म्हणाले की गेल्या वेळेपेक्षा म्हणजे दादांपेक्षा एक मत जरी जास्त मिळालं तर याच्यामध्ये तर खूप जास्त मतं मिळत आहेत त्यांना असं दिसतं. हे जर खरं असेल म्हणजे सर यातले आकडे बघितले ना तर 1,90,000 ते 2 लाख मताधिक्यानं त्या विजयी होऊ शकतात. हो, या म्हणजे एक्झिट पोलचे नक्कीच. आकडे आहेत त्यानुसार. आणि दादांचं 1,61,000 ऑड काहीतरी फिगर होती ना ती. त्यामुळे याच्यामध्ये सबस्टॅन्शियल त्याच्यामध्ये वाढ दिसते आहे. गंमत अशी की एवढं बारामतीचं पॉलिटिकल अत्यंत महत्त्वाचं संपूर्ण देशाचं लक्ष वेधून टाकणारा अशा प्रकारचा जो मतदारसंघ, ज्याच्यामध्ये काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या निर्मला सीतारामन वगैरेंनी सुद्धा कॉन्सन्ट्रेट केलं होतं, तेव्हा राजकारणाचा सगळा पर्स्पेक्टिव्ह वेगळा होता. अशा वेळी मतदानाची टक्केवारी जास्त असणं आवश्यक होतं. म्हणजे ती जास्त मतदानाची टक्केवारी जास्त नाही आहे हे या पक्षाचंही म्हणजे या अपयश आहे असं माझं स्पष्ट मत आहे. सुनेत्राबाईंनी निवडून येणार हे अपेक्षित आहे, पण मतदानाची टक्केवारी वाढवण्यामध्ये अपयश सुद्धा आहे की ते निवडून येणार म्हणून यायचंच नाही मतदारांनी. हे कसं काय बाबा की ज्या असंही आवाहन केलं होतं फडणवीसांनी खुद्द की भरघोस मताने त्यांना निवडून द्या, मग त्यासाठी तरी तुम्ही यायचं. सुनेत्राबाईंनी आवाहन केलं होतं, सगळ्यांनीच आवाहन केलं होतं. मग याचा अर्थ पण हेमंत सर मला एक सांगा, अशी आहे की जे 22 उमेदवार होते त्यापैकीचे एकूण 7 उमेदवार हे बारामतीतले आहेत, प्रॉपर बारामतीतले आहेत. मग त्यांच्यासाठी तरी लोक येणार होती का नाही येणार होती, तर ती जर आकडेवारी आपण पाहिली 58% तर ती तशी निराशाजनक आहे. पण मग अजित पवारांची लीड आपण बघितली गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकांमधली, तर अजित पवारांचा रेकॉर्ड ब्रेक करताय असं म्हणता येईल का? नेमका आकडा काय होता? नाही, शक्यता बघा, त्यांच्यापेक्षा एक मत जरी जास्त मिळालं ना रेकॉर्ड तरी ब्रेक ते रेकॉर्ड ब्रेक होते. मुख्य म्हणजे काय, गोपीचंद पडळकर मागच्या वेळेला अजितदादांच्या विरोधात उभे राहिले होते आणि गोपीचंद पडळकरांसारख्या उमेदवाराच्या समोर दादांनी तो विक्रम केला होता. बरोबर. आता सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत. फडणवीस असतील, ठाकरे असतील, शिंदे असतील आणि स्वतः सुनेत्रा पवार, ही एवढी सगळी माणसं एकत्र आल्यानंतर जर दादांचा रेकॉर्ड तोडला गेला नाही तर मग कुठेतरी आपल्याला एक आणखी वेगळा शो करावा लागेल की तो का तोडला गेला नाही म्हणून. हे कंपॅरिझन जो तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे गोपीचंद पडळकरांसारखा मोहरा कोणी नाही आता. करुणाताई मुंडे कोण बिचुकले वगैरे त्याला काही अर्थच नाही. चुकले आणि ते माझ्या मते काय म्हणजे चर्चा तरी आपण का करतोय की लोकशाहीच्या दृष्टीने सुद्धा विरोधातला कोणतरी कॅन्डिडेट मजबूत असणं हे चांगलं आहे ना. अल्टरनेटिव्ह विजन कोणीतरी मांडली पाहिजे आणि तशी मांडणारी कोणी तिथे कसे डेव्हलप झाले नाहीत हे आश्चर्याची बाब आहे. ठीक आहे. म्हणजे हेमंत सर आणि राजेश सर, तुम्हाला असं म्हणायचं आहे की अजित पवारांचं जे विनिंग मार्जिन असायचं त्या मार्जिनला सुनेत्रा पवारांच्या विनिंग मार्जिननी क्रॉस जरी केलं तरी त्याची थेट तुलना करता येणार नाही आताची परिस्थिती बघता. कशी करणार सांगा ना मला. कारण त्यावेळेला गोपीचंद पडळकर हे कोणाचे उमेदवार होते? हे भाजपचे उमेदवार होते. नाही म्हटलं तरी तिथे भाजप, किती जरी पवारांनी सांगितलं की बारामती हा पवारांचा गड आहे काही आहे, तरी भाजपची मतं आहेत ना तिथे. म्हणजे अगदी आपण भाजपची आहेत, काँग्रेसची आहेत. आणि मग अशा ठिकाणी जर समजा अजितदादांच्या समोर त्याला 30,000 मतं पडली, याचा अर्थ बारामतीमध्ये 30,000 लोक किमान ही पवार कुटुंबाच्या किंवा अजितदादांच्या विरोधात आहेतच ना. मग अशा परिस्थितीमध्ये हे जे सगळे विरोधक जर एकत्र आले आणि त्यानंतर जर अजितदादांचा विक्रम मोडला गेला नाही किंवा त्यांच्या मताला पार केलं गेलं नाही तर मग ते जास्त चिंताजनक आहे. ठीक आहे. प्रकाश सर बोला, त्यानंतर मला प्रशांत जगताप यांच्याकडे जायचं. 42% लोकांनी मतदानच केलं नाही. खरंय, हा मोठा पराभव आहे ना त्याच्यामध्ये. कारण 42% असं मत द्यावंसं लोकांना वाटत नाही. याचा अर्थ काय? एक असा नेता की जो महाराष्ट्रात कधी मुख्यमंत्री होऊ शकण्याचं स्वप्न बघत होता, काम करत होता, तो गेल्यानंतर, अवेळी गेल्यानंतर, अपघातात गेल्यानंतर जर 42% लोक जर घराबाहेर पडत नाहीयेत तर या 3,84,579 मतदारांपैकीचे 42% लोक आपल्या घरातच बसून राहिलेत. म्हणजे एक तर अजितदादांचं जाणं, अजितदादांचं अकाली जाणं, सुनेत्रा पवारांचं पुन्हा राजकारणात येणं, ते पद मिळवणं, यातलं काय नेमकं बारामतीतल्या लोकांना आवडलं नाही याचा पण शोध घेतला गेला पाहिजे ना.
हेमलता पाटील, यालाच जोडून एक प्रश्न आहे तुम्हाला, की असं काय घडलं असावं की भावनिक साथ घालून सुद्धा लोक मतदानाला आली नाहीत? काय घडलं असावं? काही चुकलंय? नाही, बारामतीमध्ये मी जे बघितलं ते प्रत्येक कुटुंबामध्ये, कारण मी अक्षरशः डोर टू डोर फिरले, जसं आपण महानगरपालिकेला फिरतो त्या पद्धतीने मी फिरले. तर एक प्रचंड म्हणजे दादा गेल्यानंतर निवडणूक होऊ शकते, म्हणजे ते लोकांना ते पचनीच पडत नव्हतं की दादांशिवाय काही राजकारण असू शकतं. दुसरी एक गोष्ट आता या ठिकाणी कोणाच्या बोलण्यामध्ये आली नाही आणि मी जे ती अनुभवली की 12-12:30 वाजता एक पवार साहेबांच्या संदर्भात एक अफवा इतकी जोरात पसरली बारामती शहरामध्ये. ती का पसरली, कशी पसरली माहित नाही, परंतु अतिशय विचित्र पद्धतीने ती अफवा पसरली आणि सगळे लोक अरे बापरे काय झालं, अशा पद्धतीचं एक थोडंसं वातावरण होतं. काय होती ती अफवा? नक्की कशा पवार साहेबांच्या संदर्भामध्ये त्यांची प्रकृती खूप ब्रिज गंभीर कॅन्टीमध्ये होती. ऍडमिट होते ना ओके. तेव्हा. आणि त्या संदर्भात ती अफवा कशी आणि काय पसरली मला माहित नाही, पण ती एक अफवा पसरली. आणि दुसरं मी जसं म्हणते तसं की वहिनी निवडूनच आलेले आहेत. आम्ही लोकांना वारंवार सांगत होतो की वहिनी निवडून आल्या आहेत म्हणून तुम्ही घराच्या बाहेर पडायचं नाही, असं करू नका. परंतु नक्की कुठे काय झालं, कारण आपण म्हणता ते अतिशय गांभीर्याने आम्हीही घेतलं पाहिजे. उगीच आम्ही असं म्हणायला नको. तर नक्की काय झालं ठीक आहे. की लोकांचं प्रेम नक्कीच आहे, सहानुभूती आहे आणि कुठेही कसंही विरोधाचं वातावरण नाहीये, परंतु ते मतदारांच्या बूथवरती का आले नाहीत त्याचंही कारण आता आम्ही पण त्याचा शोध घेतोय, परंतु ठीक याचा आता शोध एक घ्यावा point लागेल सांगतो. काय नक्की कारण झालं ते. ठीक आहे, मला प्रशांत जगताप यांच्याकडे पण जायचं आहे राहुरीच्या मुद्द्यावरून, पण त्याच्या आधी हेमंत देसाई सर तुमचा एकच मुद्दा मुद्दा थोडक्यात सांगतो आणि मग राहुरीकडे की आपण वळूयात आपण. हा विषय चर्चेला घेतलाच नाहीये. अजितदादांच्या अपघाती मृत्यू झाला त्याच्याबद्दल अनेकांच्या मनात संशय, खुद्द सुनेत्रा वहिनींनी फडणवीसांच्या देखत सुद्धा ते भावना व्यक्त केली. तर त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये असलेला उद्रेक जो आहे तो या प्रकारे प्रतिबिंबित झाला का हेही बघावं लागेल. ठीक आहे, आता यानंतर आता बारामतीचं आपण विश्लेषण केलं, एक्झिट पोलचे आकडे बघितलेले आहेत, टक्केवारी बघितली. आता दुसरा मतदारसंघ जिथे पोटनिवडणूक झाली तो म्हणजे राहुरी. तर या राहुरीमध्ये नेमकं कोण बाजी मारणार आहे? भाजपचे अक्षय कर्डिले हे तिथे बाजी मारणार का? राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मोकाटे यांना किती मतं मिळणार? अपक्ष रावसाहेब खेवरेंचं नेमकं काय होणार? अपक्षांच्या पारड्यात किती मतं पडणार असे अनेक प्रश्न आहेत, याची उत्तरं आपण या एक्झिट पोलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिवाजीराव कर्डिले यांचं अकाली निधन झालं आणि त्यानंतर त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले हे महायुतीकडून निवडणुकीच्या मैदानात होते आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गोविंद बुकाटे यांनी निवडणूक लढवली, मतदान देखील झालं. त्याचबरोबर ठाकरेंचे बंडखोर रावसाहेब खेवरे आणि वंचितचे संतोष टोळके हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे राहुरीत नेमकं कोण बाजी मारणार त्याचं उत्तर आपण या एक्झिट पोलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि आता एक्झिट पोल नेमका काय सांगतो ते बघूयात. एक्झिट पोल नेमका काय आहे राहुरीचा? पोल पंडितचा अंदाज राहुरीबाबत नेमका काय सांगतो? राहुरीची जागा भाजप एकतर्फी जिंकणार का, की हे मोठं आव्हान आहे? अक्षय कर्डिले यांना कितीचं मताधिक्य मिळणार? इतर 6 उमेदवारांच्या पारड्यात किती मतं जाणार? मोकाटे खेवरेंना किती मतं मिळणार? पोल पंडितच्या एक्झिट पोलचे आकडे आता समोर आलेले आहे आणि काही क्षणात ते आपण स्क्रीनवर पाहणार आहोत. तर राहुरीबाबत एक्झिट पोल नेमका काय सांगतो, पोल पंडितचा नेमका अंदाज काय आहे ते आपण बघूयात. राहुरीतलं एकूण मतदान आहे 3,33,545 आणि झालेलं मतदान आहे तिथलं 56.20%. अक्षय कर्डिले यांना एक्झिट पोल नुसार 70 ते 75% मतं मिळण्याची शक्यता आहे. गोविंद बोकाटेंना 15 ते 20% आणि रावसाहेब खेवरेंना 5 ते 10% मतं मिळू शकतात. याचा अर्थ या एक्झिट पोल नुसार अक्षय कर्डिले निवडून येण्याची दाट शक्यता आहे. एक्झिट पोल मध्ये अक्षय कर्डिले हे सध्या आघाडीवर दिसत आहेत. एकूण मतदान आहे राहुरीतलं 3,33,545. झालेलं मतदान आहे 56.20%. त्यातली 70 ते 75% मतंही अक्षय कर्डिले यांना जाऊ शकतात. 15 ते 20% गोविंद मोकाटेंना आणि 5 ते 10% रावसाहेब खेवरे यांनाही मतं जाण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा आपण आकडेवारी पाहूयात. आता एकूण मतदान आहे राहुरीतलं 3,33,545. झालेलं मतदान आहे 1,87,463 इतकं. त्यातली आता मतं किती मिळू शकतात अक्षय कर्डिले यांना? कारण याआधी टक्केवारी आपण बघितली, आता मतदारांची टक्केवारी आपण बघूयात. किती मतं कोणाच्या पारड्यात जाऊ शकतात या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार. 1,31,224,
ते 1,40,597 मतं अक्षय कर्डिले यांना जाऊ शकतात. 28,119 ते 37,493 मतं गोविंद मोकाटेंना मिळू शकतात. तर 9,337 ते 18,746 मतं रावसाहेब खेवरे यांना मिळू शकतात. तर ही मतदानाची आकडेवारी. आणखी एक महत्वाची आकडेवारी पाहूयात आपण राहुरीबद्दल. एकूण मतदारांची आकडेवारी आपण पाहतोय 56.20% मतदान झालंय, म्हणजे 1,87,463 जणांनी मतदान केलंय. अक्षय कर्डिले यांना मिळू शकतात 1,31,224 ते 1,40,597 मतं, म्हणजे 70 ते 75% मतं. गोविंद मोकाटेंना 28,119 ते 37,493 म्हणजे 15 ते 20% मतं. आणि रावसाहेब खेवरेंना 9,373 ते 18,746 म्हणजे 5 ते 10% मतं त्यांच्या पारड्यात जाऊ शकतात. आणि याचबद्दल बोलण्यासाठी आता विश्वास पाठक यांच्याकडे मला जायचं आहे. विश्वास सर, मुख्यमंत्र्यांनी जी ऐनवेळी मध्यस्थी केलेली होती आणि काही उमेदवारांची मनधरणी केलेली होती, त्यांना काय आश्वासन दिलं ते तुम्हाला माहित असेल. त्याचा फायदा होताना दिसतोय राहुरीमध्ये तुम्हाला? बारामती असो राहुरी असो या दोन्ही सीट आम्ही जिंकल्यातच जमा आहे. तुमच्या त्या एक्झिट पोल देखील तेच दाखवत आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या दोन्ही सीट तर आहेतच, पण जर आपण मला परवानगी दिली तर मी तुम्हाला काही ब्रेकिंग न्यूज देऊ इच्छितो. बिलकुल. संपूर्ण भारतामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, पाँडिचेरी, केरळ या राज्यांमध्ये जे काही इलेक्शन झाले त्याच्यामध्ये केरळमध्ये आम्ही अतिशय चांगली भक्कम अशी आघाडी घेऊन एक शक्ती म्हणून उदयास येत आहे. आणि इतर तिन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आम्ही बनवणार आहोत. आसाममध्ये आम्ही 2/3 मेजॉरिटीने येत आहोत. पश्चिम बंगालमध्ये देखील कम्फर्टेबल मार्जिनने येणार आहे. आणि एनडीएचं सरकार तामिळनाडूमध्ये आणि पाँडिचेरीमध्ये देखील येणार आहे. मला असं वाटतं की नरेंद्र मोदीजींची जी काही नीती आहे आणि विशेषतः इतर राज्यांमध्ये डबल इंजिनचे सरकार, त्याचा लाभ कसा होतो याचं एक मूर्तिमंत असं उदाहरण आहे. आणि मी सर्व प्रेक्षकांना ही बातमी आपल्या मार्फत पाठक सर, हा तुमचा अंदाज आहे की कुठला इंटरनल सर्व्हे आहे ज्याची आकडेवारी तुमच्याकडे आहे? बघा, आम्ही की नाही आता अजून तुमचे एक्झिट पोल आलेले ते काही असू शकतात. बिलकुल. मात्र आमचे जे काही पन्ना प्रमुख आहे, बूथ प्रमुख आहे, आमचे कार्यकर्ते आहे आणि मीडिया सिस्टम आहे, यांच्या आधारावर मी अतिशय जबाबदारीने सांगतोय की केरळ सोडून सर्व राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन केले जात आहे. ठीक आहे. तर परत एकदा राहुरीकडे येऊयात. अर्थात 5 राज्यांचे जेव्हा एक्झिट पोल हाती यायला लागतील आपण त्यांच्यावर सुद्धा चर्चा नेणार आहोत त्या दिशेनं आपली. मला प्रशांत जगताप यांच्याकडे जायचं आहे. प्रशांत जगताप, तुम्ही राहुरीतली आकडेवारी आता बघितलेली आहे, काय वाटतंय तुम्हाला? प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानं त्याचा फायदा कर्डिलेंना होतोय? महायुती सरकार या ठिकाणी प्राजक्त तनपुरेंचं न लढणं हे निश्चित आश्चर्यकारक होतं. त्याचं कारण आहे की प्राजक्त तनपुरे 19ला निवडून आले, त्याचबरोबर पुढे राज्यमंत्री राहिले, जोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार होतं. राहुरीबद्दल बोलत होतो आपण. पुन्हा एकदा प्रशांत जगताप यांच्याकडे जाऊयात. प्रशांत जगताप, मी दिलगिरी व्यक्त करतो, पुन्हा एकदा तुमचा मुद्दा पूर्ण करा. नाही, 2019ला ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस प्राजक्त तनपुरे खूप चांगल्या मताधिक्याने निवडून आले. नंतर महाविकास आघाडी सरकार असेपर्यंत ते राज्यमंत्री सुद्धा होते आणि बऱ्यापैकी त्यांचा त्या ठिकाणी जनसंपर्क होता. असं असताना 2024 निवडणूक पराभूत का झाले हा मुळात त्या ठिकाणी आश्चर्याचा धक्का होता. पण त्याच्यापेक्षा मोठा आश्चर्याचा धक्का त्यांनी ही निवडणूक न लढवता त्या ठिकाणी केला. कारण की मध्य काळात त्यांचं एकूणच जे काय निवडणूक लढवण्याकरता जो काय कल होता तो वेगळ्या बाजूचा होता आणि त्यांनी ऐन वेळेला त्यांच्या पक्षाला निवडणूक न लढवण्याचा काय धक्का दिला. त्याच्यामुळे मोकाटेंची उमेदवारी या ठिकाणी पुढे आली. पण ते होत असताना त्यांनी जी त्यांना शक्य असलेली त्यांनी ती लढत केली. पण एकूणच प्रचाराचा काही फार वाद घेतला नाही. त्याच्यामुळे आपला जो आकडा येतोय, जो आपल्याला काही अंदाज होतोय, तो अंदाज बऱ्यापैकी या ठिकाणी खरा ठरला अशा प्रकारची परिस्थिती नक्की आहे. कारण त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची लढाईची तयारी होती, पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाने ती जागा त्यांचीच आहे म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला. पण ती लढत असताना तिथं फार काही प्रशांत जगताप, तुमचे जे काही मित्र पक्ष आहेत त्यांनी मागच्या दारातून किंवा खिडकीतून या सगळ्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना मदत केली असं वाटतं? असं नाही म्हणता येणार. एक नक्की होतं की मुळात प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे एक नगर जिल्ह्याचे प्रमुख नेते आहेत. त्यांनी निवडणूक का लढवावी, कारण की ते तरुण आहेत. त्यांनी निवडणूक न लढवण्या मागचं नेमकं त्यांचा पुढचं 10 वर्षाचा प्रवास कसा असेल याचं एक इंडिकेशन किंवा त्या प्रकारचं नाही का एकूणच संकेत त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर प्रचाराची जी काय राळ व्हायला पाहिजे होती, प्रचाराचा जो काय एकूणच धंदा व्हायला पाहिजे होता तो दुर्दैवाने झाला नाही. त्याच्यामुळे कुठेतरी ही निवडणूक सत्ताधारी भाजपला किंवा महायुती सरकारला
अनकर दिल्यासारखी झाली असं माझ्या सरकारला निश्चित वाटतं. ठीक आहे, तर 5 राज्यांच्या सुद्धा एक्झिट पोलचे आकडे आपल्याला बघायचे आहेत. आता राहुरी आणि बारामतीचे आकडेवारी आपण बघितले, त्याबद्दल विश्लेषण सुद्धा जाणून घेतलं. आता 5 राज्यांचे एक्झिट पोल आपल्याला बघायचे आहेत. अगदी एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा झी 24 तास.